महाराष्ट्राला हादरवणारं पुण्यातील शिवशाही बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला अखेर 48 तासांनंतर अटक करण्यात आलेली आहे। रात्री 3च्या सुमारास पुणे पोलिसांची टीम आरोपीला घेऊन लष्कर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते आणि स्वारगेट पोलीस स्टेशनच्या टीमने आरोपीला आता अटक केलेली आहे। आज दुपारी आरोपीला कोर्टात हजर केलं जाणार आहे। तर या संपूर्ण लष्कर पोलीस स्टेशन मधून आढावा घेतलेला आहे, घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दत्तात्रय गाढे जो आरोपी आहे। सध्या हे दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीवरती एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही या ठिकाणी पाहताय। रात्री 3 वाजता संपूर्ण थरार रंगला होता। रात्री 3 वाजता आरोपी दत्ता गाडेला अटक करण्यात आलेली आहे। 3च्या सुमारास पुणे पोलिसांची टीम आरोपीला घेऊन लष्कर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे। तर पुण्यातील शिवशाहीमध्ये बलात्काराचा आरोपी दत्ता गाडेला गुनाट गावात ग्रामस्थांच्या मदतीने मध्यरात्री उसाच्या शेतातून अटक करण्यात आली आहे। दत्ता गाडे पोलिसांना शरण येत असताना घडलेला थरार हा गुनाट गावच्या ग्रामस्थांनी साम टीव्हीला सांगितलाय। पाहूया ग्रामस्थ काय म्हणाले। पुण्याच्या स्वारगेटमध्ये तरुणीवर बलात्काराचं कृत्य केल्यानंतर दत्ता गाडे हा त्याच्या गावात वास्तव्याला आला। दिवसभर आणि रात्रीचा मुक्काम त्यांनी याच गावात केला। पोलिसांची पथके त्याचा तपास करत होती, मात्र तो भयभीत अवस्थेमध्ये शेत शिवारामध्ये ऊस शेतीमध्ये वास्तव्य करू लागला। अखेर आज रात्री त्याने पोलिसांसमोर सरेंडर केलं, मात्र हे सरेंडर होण्यापूर्वी ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला। ग्रामपंचायत सदस्य आहेत गुनाटगावचे तेजस भगत। ज्यावेळेस तो शेतातून बाहेर आला ना त्यावेळेस मी पूर्ण भयभीत झालता आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला हे समजून आलं होते की गाव काय आपल्याला सपोर्ट करत नाही, तर मग आता काय करायचं हे त्याच्या प्रश्न होता। आणि ज्यावेळेस तो बाहेर आला त्याच्या हातामध्ये एक रोगरची बाटली होती, औषधाची बाटली होती, परंतु मग ते आमच्या 2 सहकार्यांनी पाहिल्यानंतर त्याला झडप घातली आणि मग त्या गोष्टीतून तो त्याला वाचवलं गेलं। म्हणजे त्याच्याहून आम्हाला हे जाणवलं की तो पूर्ण ह्या मानसिकतेत होता की आपण म्हणजे गाव आपल्याला सपोर्ट करत नाही आणि एवढे पोलीस स्टाफ येते तर काहीतरी विषय गंभीर दिसतोय। हा असं म्हणावं शकतं की बुवा केले का नाही केलं तर ते देव जाणं आपल्याला माहीत नाही, परंतु एकतर गावाच्या पुढे एवढा विषय झाला आहे, एक तर ते टेन्शन होऊ शकतं किंवा मग तिकडे काय केलं का ते टेन्शन होऊ शकतं, परंतु तो पूर्ण व्हायबल झाला होता की बुवा। आणि दुसरी गोष्ट ते 2 दिवसापासून अन्न नाही पाणी नाही आणि मग ज्याच्या घरी जाईन तो लगेच सांगतोय की इथं आलाय, म्हणजे त्याची मानसिकता पूर्ण हे झाली की बुवा आता विषय संपल्यात जमाय। जर ते एवढे पोलीस स्टाफ सगळ्या गोष्टी येत आहेत त्यावर ती काहीतरी विषय गंभीर आहे आणि तू पळून याच्यात तुझा उपयोग होणार नाही। जेवढं तू पळणार तेवढं ग्रामस्थांना त्रास होणार, तेवढं गावची बदनामी होणार आणि तुलाही त्रास होणार। त्याच्यापेक्षा तू आपलं काय असेल ते कारवाईला सामोरं जा। व्हिडिओ जर्नलिस्ट किरण काजळे, समीर रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, शिरूर, पुणे। तर एकंदरीतच आता आपण ऐकलं गावकऱ्यांनी काय सांगितलंय। ज्या गावामध्ये गुनाट गावामध्ये तो होता त्या ठिकाणी दत्ता गाडेनं आत्महत्येचाही प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांनी अखेर त्याला अटक केलेली आहे आणि त्यानंतर त्याला लष्कर पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं रात्री 3 वाजता। संबंधित आरोपीला ताब्यात घेतलेला आहे पुणे पोलिसांनी। जी इन्फॉर्मेशन मिळालेली होती त्याच्यावरती वर्कआउट करून त्याला त्याच्या गावातूनच ताब्यात घेतलेला आहे। बाकी डिटेल माहिती माननीय आयुक्त सर प्रेस कॉन्फरन्समध्ये देतील। तर या संपूर्ण घटनाक्रमाचा अगदी लष्कर पोलीस स्टेशनमधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी। पाहूयात। तर एकंदरीतच नितीन पाटणकर आपले जे प्रतिनिधी आहेत ते या लष्कर पोलीस स्टेशनमध्ये सध्या आहेत आणि तिथल्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतलेला आहे। आपण थेट जाऊया, जाणून घेऊया की नेमकं परिस्थिती कशी आहे। नितीन, निश्चितपणे 3 दिवसानंतर पुणे पोलिसांना यश आलेलं आहे या आरोपीला पकडण्यामध्ये। आज पहाटे 1:30 वाजता त्याच्या गुनाट गावातनं पोलिसांनी त्याला पकडलेलं आहे। आज काल सकाळपासून पोलीस ड्रोन असेल, त्याचबरोबर श्वान पथक असेल आणि शेकडो पोलीस या आरोपीचा तेथील शेतामध्ये ऊसाच्या शेतामध्ये शोध घेत होते। दिवसभर शोध मोहीम राबवल्यानंतरही आरोपी तपास लागत नव्हता किंवा तो सापडलेला नव्हता। रात्री 10:30 नंतर त्याचे काही क्लू मिळाले आणि त्यानंतर रात्री साधारणतः 1:30 वाजता स्वारगेट पोलीस स्टेशनच्या पथकानं जे विशेष पथक स्थापन करण्यात आलेलं होतं त्यांनी या आरोपीला अटक केलेली आहे आणि 1:30 वाजता या आरोपीला अटक केल्यानंतर थेट त्याला पुण्यात आणण्यात आलेलं आहे आणि पुण्यात लष्कर पोलीस स्टेशनमध्ये त्याला ठेवण्यात आलेलं आहे। लष्कर पोलीस स्टेशनमध्ये या आरोपीला आणण्यात आल्यानंतर पोलिसांनी पहिले काम केलेलं आहे की त्याला ससून रुग्णालयात नेऊन त्याची
वैद्यकीय तपासणी केलेली आहे. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याची जी अटकेची कायदेशीर प्रक्रिया आहे, कायदेशीर जी प्रोसेस आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आरोपीला लष्कर पोलीस स्टेशनचं जे लॉकअप आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि आज दुपारी 3च्या सुमारास त्याला शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल आणि पोलीस तिथं त्याची आपली बाजू मांडतील आणि कदाचित त्याच्या पोलीस कोठडीची मागणी पोलीस करतील. मात्र 3 दिवस पोलीस या आरोपीच्या शोधामध्ये होते आणि 3 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पुणे पोलिसांना या आरोपीचा शोध लागलाय किंवा तो पकडण्यात यश आलेलं आहे. त्यासाठी मोठा फौजफाटा या आरोपीच्या मागे होता. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी 3 वाजता त्याने त्याचा मोबाईल फोन बंद केलेला होता आणि त्यानंतर तो पोलिसांना सापडत नव्हता की त्याचा शोध घेणं पोलिसांना अवघड बनलेलं होतं. मात्र पोलिसांना त्यांच्या नेटवर्क मार्फत जी माहिती मिळाली त्यानुसार हा आरोपी त्याच गावात होता, त्याच गावाच्या परिसरात फिरत होता आणि या 2 दिवसात त्यांनी पाण्यासाठी किंवा खाण्यासाठी अन्नासाठी काही ग्रामस्थांशी काही गावकऱ्यांच्या घरी देखील गेलेला होता. याच माहितीच्या आधारे काल सकाळपासून पोलीस त्याचा शोध घेत होते आणि रात्री 1:30 वाजता तो सापडलेला आहे. दरम्यानच्या काळामध्ये त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता अशी देखील माहिती ग्रामस्थांकडून मिळते. कारण त्याला मागील 3 दिवसांपासून जेवणासाठी पाण्यासाठी किंवा राहण्यासाठी अडचणी नाही होत त्या आणि गावात या गोष्टींसाठी आल्यानंतर त्याच्या कानी ही माहिती पडलेली होती की पोलीस त्याची शोध घेत आहेत आणि परिस्थिती गंभीर आहे किंवा त्यांनी गेलेले गुन्हा जो आहे तो गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळं आता त्याच्या समोरचे पळून जाण्याचे किंवा इतर सर्व मार्ग संपलेले आहेत आणि त्यामुळेच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. प्रयत्नात तो होता. कीटकनाशक जे आहे पिकांवरती ते फवारण्यात येतं त्याचं प्राशन करून तो आत्महत्येच्या प्रयत्नात होता आणि त्याच्या दरम्यानच त्याला ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी अटक केलेली आहे. स्वारगेट पोलिसांच्या विशेष पथकाने ही कामगिरी केलेली आहे आणि त्याला आता पुण्यात आणण्यात आलेला आहे. लॉकअपमध्ये तो आहे आणि दुपारनंतर त्याला न्यायालयात हजर केला जाईल. अच्छा नितीन, आपण असेच आमच्यासोबत उपस्थित राहा. अजून काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याकडनं जाणून घ्यायचे, पण तुर्तास प्रेक्षकांसाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री जेव्हा त्याच्या अटकेचा हा संपूर्ण थरार रंगत होता तर एकंदरीतच आता आपण थरार पाहिला की रात्री नेमकं कसं त्याला अटक केलं होतं, पोलीस स्टेशनमध्ये काय घडलं होतं. यानंतर पुन्हा एकदा मी जाते आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडे. ते आपल्यासोबत लाईव्ह जोडलेले आहेत. नितीन, सध्या आता तुम्ही आत्ताच आढावा दिला की लष्कर पोलीस स्टेशनमध्ये सध्या काय परिस्थिती आहे. यानंतर आता कळतंय का की दुपारी त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे, मात्र दरम्यान त्याचा काही जबाब नोंदवून घेण्यात आलेला आहे का, त्या संदर्भात त्यांनी काही माहिती दिली आहे का, कबुली दिलेली आहे का, या संदर्भात काय सविस्तर अपडेट आहे? आरोपी दत्ता गाडेला रात्री 1:30 वाजता त्याच्या गुन्हाट गावात अटक करण्यात आल्यानंतर त्याला तातडीनं पुण्यात हलवण्यात आलं. पुण्यातल्या लष्कर पोलीस स्टेशनमध्ये त्याला आणण्यात आलेलं आहे. लष्कर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई पुढची सुरू करत त्याचं सगळ्यात महत्त्वाची म्हणजे त्याची वैद्यकीय तपासणी जी आहे ती केलेली आहे. वैद्यकीय तपासणी ससून रुग्णालयात करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्याला पुन्हा याच ठिकाणी आणून या पोलीस स्टेशनचं जे लॉकअप आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. अटकेची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती देखील पोलिसांनी पूर्ण केलेली आहे. त्यामुळं अटकेची प्रक्रिया असेल, त्याचबरोबर वैद्यकीय तपासणी असेल आणि इतर काही प्रोसेस असेल ती पोलिसांनी पूर्ण केलेली आहे. आता फक्त पोलिसांना त्याला न्यायालयात हजर करायचं आहे. दुपारनंतर त्याला न्यायालयात हजर केलं जाईल अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर निश्चितपणे पोलीस त्याची पोलीस कोठडीच मागतील. दरम्यानच्या काळात पुणे पोलीस आयुक्त या संदर्भात याचा अटकेची जी सगळी प्रोसेस आहे 3 दिवसात जो काही घटनाक्रम झालेला आहे आणि आरोपीकडनं काही माहिती उपलब्ध झालेली आहे का याची माहिती पोलीस आयुक्त देतील. त्यासाठी ते पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. मात्र पोलिसांनी रात्री त्याला ज्या वेगानं अटक केली, ज्या वेगानं पुण्यात आणलं त्याच वेगानं त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत वैद्यकीय तपासणी किंवा वैद्यकीय चाचणी देखील पूर्ण केलेली आहे. बाकीची प्रोसेस पूर्ण केलेली आहे. त्यामुळे आज दुपारी त्याला न्यायालयात हजर केलं जाईल आणि त्याच्या जबाबामध्ये किंवा त्याच्याकडनं काय माहिती मिळते ते न्यायालयात पोलीस मांडतील आणि त्या आधारे त्याला पोलीस कोठडी मागण्यात येईल. अच्छा, धन्यवाद नितीन. अगदी सविस्तर अपडेट आपण दिलेली आहे. आपल्याकडून या संदर्भातले अजून अपडेट जाणून सुद्धा घ्यायचे आहे, त्यामुळे आपण असेच जोडून राहा. तुर्तास एक मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच गुन्हाट गावामध्ये मध्यरात्री अटकेचा सगळा थरार रंगलेला होता. दत्ता गाडेचं थरारक सर्च ऑपरेशन रंगलं होतं. गाडेच्या अटकेचा थरार साम टीव्हीवरती आपण पाहू शकतोय. डॉग स्क्वॉडच्या मदतीनं दत्ता गाडेला जेरबंद करण्यात आलं होतं. एकंदरीतच त्याला पकडण्यासाठी पोलीस प्रशासन मोठ्या संख्येनं गुन्हाट गावात गेलं होतं. डॉग स्क्वॉड सुद्धा होतं आणि नेमकं कशी तपासणी केली जात होती, हे थरारक सर्च ऑपरेशन कसं होतं आपण पाहतोय.
रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत आणि पुणे पोलिसांचं डॉग स्क्वॉड दत्ता गाडीच्या शोध मोहिमेत शेत शिवारात या ठिकाणी पाहायला मिळते. दत्ता गाडीने वापरलेले शर्ट असतील, त्याचे वस्तू असतील, या वस्तू डॉग स्क्वॉडला दाखवल्या जातात. त्याचं स्मेल घेऊन हा डॉग स्क्वॉड दत्ता गाडीच्या मार्गावरती या ठिकाणी आहे. मात्र 1:30 वाजलेत. संपूर्ण शेत शिवारामध्ये कुठेतरी पाहणी केली जाते. ड्रोनच्या माध्यमातून त्याला आव्हान केलं जाते की सरेंडर व्हा. काहीच वेळापूर्वी दत्ता गाडी हा गावात येऊन पाणी घेतले आणि सरेंडर हो, मला दडपण आहे, अशा पद्धतीच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्यात. मात्र तो पुन्हा एकदा या शेत शिवाराच्या परिसरामध्ये दाखल झाला. पोलिसांकडून मोठे शर्थीचे प्रयत्न केले जातात, त्याला शोधण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मात्र अद्यापही तो मिळून आला नाही. याची कारणं वेगवेगळी आहेत. हा संपूर्ण परिसर ऊस शेतीचा परिसर आहे आणि या संपूर्ण परिस्थितीमध्ये तपास करताना कुठेतरी अडथळे निर्माण होत आहेत, अशी भावना आहे या ठिकाणी. ड्रोनच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आव्हान केलं जातं आहे, खरंच या आव्हानाला दत्ता गाडी प्रतिसाद देणार का आणि पोलिसांसमोर सरेंडर होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट किरण काजळे, समीर रोहिदास गाडगे, साम TV न्यूज, शिरूर, पुणे. तर नराधम दत्ता गाडेला गुन्हाट गावातून अटक करण्यात आली आणि त्यानंतर आता आरोपी दत्ता गाडेची वैद्यकीय तपासणी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी ससून रुग्णालयामध्ये त्याची वैद्यकीय तपासणी केली. आरोपीच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुद्धा पोलिसांकडून आता पूर्ण झालेली आहे. दुपारनंतर आरोपी दत्तात्रय गाडेला शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्यावेळी आता पुढची त्याची केस जी आहे ती तिथे चालणार आहे. नेमकं त्या न्यायालयामध्ये हा आरोपी काय सांगतोय, कशी पुढची केस होतीये, कारवाई कशी होतीये, त्याला काय शिक्षा सुनावली जातीये, न्यायालयीन कोठडी दिली जातीये की पोलीस कोठडी, पाहावं लागणार आहे. तर या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल आपले प्रतिनिधी नितीन गाडे, आपले प्रतिनिधी जे आहेत नितीन, त्यांनी आपल्याला अतिशय सविस्तर अपडेट देत राहिलेली आहे, म्हणून त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. या संदर्भातली अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. यानंतर आता आपण वळतोय टॉप 50 कडे. राज्यभरातील ज्या इतरही बातम्या आहेत त्यांचा वेगवान आढावा घेऊयात. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी नराधम दत्तात्रय गाडेचे राजकीय नेत्यांसोबतचे फोटो समोर आल्यामुळे आता त्याचे कुणासोबत राजकीय कनेक्शन होते का, असा प्रश्न उपस्थित होतोय. आरोपीचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार अशोक पवार यांच्या एका फ्लेक्समध्ये आरोपीचा फोटो जो आहे तो निष्पन्न झाला होता. पुण्याच्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या व्हॉट्सअप डीपीवरती शिरूरचे आमदार माऊली कटकेंचा फोटो असल्याचं समोर आलंय. मात्र अशा गुन्हेगाराशी आपला काहीच संबंध नसल्याचं आमदार माऊली कटके म्हणाले. दत्ता गाडे हा आमदाराच्या कार्यकर्ता असल्याचं भासवायचा प्रयत्न करत होता, अशी माहिती आहे. पुण्यातील स्वारगेट बसमध्ये अत्याचाराची घटना घडल्यानंतर महामंडळाला सुरक्षेबाबत जाग आलेली आहे. एसटी बस आणि एसटी आगाराच्या सुरक्षेबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महामंडळाला निर्देश दिलेत. आगारातील बंद पडलेल्या बसेस भंगारात काढल्या जाणार आहेत, तर एसटीच्या सुरक्षेसाठी एआयचा वापर केला जाणार असल्याची माहिती मंत्री सरनाईकांनी दिली आहे. पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीला लवकरच अटक होईल अशी माहिती पोलिसांनी दिली होती आणि आता त्याला रात्री 1:30 वाजता अटक करण्यात आलेली आहे. यानंतर लष्कर पोलीस स्टेशनमध्ये त्याला आणण्यात आलं असून दुपारी कोर्टात हजर केलं जाईल. पुण्यातील शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कारानंतर पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशातच आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलिसांची पाठराखण केली होती. पोलिसांकडून कोणतंही दुर्लक्ष झालं नसल्याचं योगेश कदम म्हणाले. ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून पुणे स्टेशन एसटी बस स्थानकाची पाहणी करण्यात आली. स्वारगेट एसटी डेपोमध्ये सेनेच्या वसंत मोरेंनी एसटी बसमधील गैरप्रकार समोर आणला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती शिवसैनिकांनी पुणे स्टेशनच्या एसटी स्टँडची पाहणी केली. पुणे बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती खासदार निलेश लंकेंनी अहिल्यानगरच्या बस स्थानकाची पाहणी केली. तिथली दुरवस्था पाहून लंकेंनी सरकारवरती निशाणाही साधला. परिवहन मंत्र्यांना याबाबत मेल करणार असल्याचं लंके म्हणाले. तर राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही, अशीही टीका लंकेंनी केली. दत्ता गाडेच्या विरोधात शिरूरचे गावकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. दत्ता गाडेच्या कृत्यामुळे गाव बदनाम होत असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. आता गावच्या तरुणांनी लग्न कशी होणार असा थेट सवाल ग्रामस्थ विचारतायत.
ते घ्या म्हणजे